तर मित्रांनो मुलं पण खूप एन्जॉय करतायत. तर कैसा लग रहा है आपको दोस्तों? नाइस बोले पप्पू. भाई शर्मा रहा है. ये मछली दे. भाई भाई गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 2-3 दिवस झाले बदलापूरमध्ये खूपच जास्त पाऊस पडतोय आणि रात्री खूपच जास्त पाऊस पडला. त्या पावसामुळे उल्हास नदी आहे साईडला, उल्हास नदी एकदम ओव्हरफुल झाली. ओव्हरफुल झाल्यामुळे ते पाणी बाहेरच्या दिशेने फेकते उल्हास नदी. माझ्या सोसायटीमध्ये पाणी पण भरतं. तर खालती पार्किंगमध्ये माझी गाडी आहे, तर मला गाडी पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन लावायची टेकड्यावरती, कारण का जेणेकरून तिथे पाणी भरणार नाही. भरपूर लोकांच्या 4 व्हीलर झाल्या, 2 व्हीलर झाल्या, सर्वांच्या खराब झालेल्या, इंजिनमध्ये पाणी वगैरे घुसलेलं. तर खूप मोठं नुकसान झालं होतं आणि तसं काय होऊ नये म्हणून मी लवकरात लवकर आता खालती जाणार आहे आणि गाडीवरती तर भावांनो जास्तच पाणी वाढलं आता. तर मी माझी गाडी तिकडे खरवई गावामध्ये लावून आलो आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, ही ट्रेन चालली, हीच पटरी येते तिथे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली. आणि पुढे बघू शकता तुम्ही, हे नदीचं पाणी शेत आहे, शेतामध्ये घुसलेलं आहे आणि पुढे इकडे नदी आहे. ते नदीचं पाणी इकडे ओव्हरफ्लो झाल्यामुळं बाहेर फेकलं आहे. तर त्या साईडला पण गाव आहे, बदलापूर गाव, तिकडे पण बिल्डिंग वगैरे तुम्हाला दिसतात. तिकडे पण खूप जास्त धोका असतो, तिकडे पण भरपूर प्रमाणात पाणी भरतं. तो पण खूप एन्जॉय करतायत. तर कैसा लग रहा है आपको दोस्तों? नाइस बोले पप्पू. भाई शर्मा रहा है. बैगन. कैसा लग रहा है दोस्तों? एकदम एक पानी भर नंबर. चुका है अपनी सोसाइटी में. मजा आ रहा है कि नहीं? हाँ बहुत आ रहा है. मैं रहता हूँ बी विंग में. आस्थामध्ये? आस्था. आता आलोय माझ्या मित्राच्या घरी, अनुपम जाधव. तर तो माझा खास मित्र आहे, तर तो कुठं पण जातो त्याला घेऊनच जातो मी. तो झालाय रेडी, त्याने पण रेनकोट घातलाय, मी पण रेनकोट घातलाय. बघू शकता अनुपम जाधव. मित्रांनो, बदलापूर नदीला पूर आलेला आहे. आम्ही चाललो आहे मासे बघायला भेटतात की नाही, आजची भाजीची सोय होते की नाही. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ. तर मासे आले तर आम्ही आजची भाजीची सोय होली आमची. पण बघू जरा तिकडे काय सिच्युएशन आहे. आता आम्ही तिकडेच चाललो, तिकडे मुआयना करू. आम्ही जाऊ वेस्टला, पण काय जा विषय आहे ते बघू. तर आम्ही जाणार आहे तलपाडा येथे, तिथे पण छोटंसं गाव आहे, तुम्हाला सांगितलं मी. तर तिथे पण पाणी भरतं. तर तिथे पाणी भरलंय, तर तिथे मी दाखवतो तुम्हाला अपडेट देत राहील कसं पाणी भरलंय कसं नाही. तर मित्रांनो आम्ही चाललो आता गाडीवरती आहे. तर आम्ही चाललो तलपाडा गावाला. तर भावानी गाडी घेतली, माझी गाडी तर मी लावले वरती पावसामुळे. तर भावानी गाडी घेतली अनुपम ब्रोनी. तर आता आम्ही चाललो तलपाडा, तिथे पण पाणी भरले खूप. तर तुम्हाला दाखवतो तिथे किती पाणी भरलं आणि कसं भरलं ते. तिथे पण नदी आहे. तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा तलपाडा गाव आहे. तर इथे पण पाणी भरतं. तर बघा इथे नदीचं पाणी आलंय, सगळे गावकरी बघतात इथे. तर हे गाव आहे मित्रांनो. तर बघा पाणी गावापर्यंत येत आहे, थोडंसं आलंय पाणी आता गावाच्या इथे आले. तर मित्रांनो एक घर बुडलं आहे बघा पाण्याच्या ह्याच्यामध्ये, पाण्यामध्ये गेले. आणि हे बघा इथे पण एक घर बुडलं आहे. पाऊस थोडा अजून जास्त पडला तर अजून खूप जास्त पाऊस येऊ शकतो. तर आता आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये जाऊ. गाव आहे हे तलपाडा गाव आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तलपाडा गावामध्ये जाणार आहे आम्ही. तर बघा इथपर्यंत पण पाऊस येतो. आता मेन आलो मी कर्जत रोडला आलोय. आता रोडलाच लागून हे गाव आहे. हे बघा पाण्याचं स्पेशल बघायचं कसं पाणी चाललंय बघा. गावामध्ये पाणी चाललंय, सगळे गावकरी बघा तुम्ही. बघा तुम्ही. तर गाईस तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळी पब्लिक, गाड्या वगैरे इथे थांबल्यात गावामध्ये पाणी गावकरी इथं जमलेले आहेत या ठिकाणी. आमचा मित्र परम मित्र हरेश धुळे भेटलाय. तर काय बोलशील भावा, एवढा पाऊस पडतोय. तर बघा तुम्ही किती पब्लिक जमले या ठिकाणी पाणी बघण्यासाठी. काय वाटतं किती वेळात पाणी थोड्या वेळात अजून पाणी जमा होईल जास्त पाऊस पडला तर. तसं झालं ना पाहिजे. जल है तो कल है, इतना भी जल नहीं चाहिए तो कल दिखने नाही मागताय. मित्रांनो बघा किती पाऊस पडलाय, गावामध्ये पाणी आले पूर्ण. गावकरी बसले तिथे.
अनुपम ब्रो. तर हा वेस्ट मांजरलीचा एरिया आहे. तर हा नाला आहे. हा नाला पूर्णपणे बुजलाय. तर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे नाला बुजलाय. नाला वाटतच नाही, असं वाटतंय की प्लेन जागा आहे, नदी आहे असं वाटतंय. आणि इकडे गाडी पण बघा वाहून गेले. हे बघा गाडी पण वाहून गेले. इथे नाला वाटतच नाही. जर जास्त पाऊस पडला तर अजून हे गाड्या वगैरे दिसणार पण नाही, एवढं पाणी येतं. आले वेस्टला भारत कॉलेजच्या इथे. तर इथे पण फुल पाणी भरले. बघा तुम्ही फुल पाणी भरलं इथे. जेवढे पण बदलापूरमध्ये नदी नाल्या सगळे ओव्हरफुल झाले आणि सगळं गावामध्ये पाणी घुसले. भारत कॉलेजच्या इथलं दृश्य आहे. मित्रांनो फुल पब्लिक या ठिकाणी. तर भावांनो तुम्ही पाहू शकता आम्ही उल्हास नदीच्या इथे आलोय. तर खूपच पाऊस आहे. सगळी पब्लिक रस्त्यावरती उतरले मित्रांनो. तर उल्हास नदी अख्खी जो रोड आहे तो पूर्णपणे डुबलेला आहे मित्रांनो. जो पूल आहे ना उल्हास नदीचा तो पूर्णपणे डुबलेला आहे. थोड्या वेळात जास्त जर पाणी वाढला तर खूप मोठा पूर येऊ शकतो बदलापूरमध्ये. तर तसं काही दृश्य पाहायला भेटतं का बदलापूरमध्ये? नदी किती भरलंय पाणी किती नाही ते दाखवतो सगळं मी तुम्हाला. गावाला बदलापूर गावाला गावचे नदीला पुराला. गावाला बदलापूर गावाला गावचे नदीला पुरा. मित्रांनो आम्ही आले नदीच्या थोडं पुढे, कारण का तिथे पोलीस सुद्धा आहेत. मारतायत लोकांना डायरेक्ट. जर पुढे गेलं तर डायरेक्ट मारतायत. तर त्या भीतीमुळे आम्ही इथं पुढे आलो. पुढे येऊन थांबलोय. तर खूप पाणी आहे मित्रांनो. तुम्ही जर बदलापूरमध्ये राहत असाल तर बाहेर निघू नका, कारण का खूपच पाणी आहे. नदी पण खूप भरले. ब्लॉगला करतो मी इथे एंड, कारण का मी सगळी तुम्हाला अपडेट दिली कुठे कुठे पाणी भरलं कुठे कुठे नाही ते. तर मी ब्लॉगला करतो इथे एंड. आणि आपला नवीनच चॅनल आहे मित्रांनो. तो चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला. नवीन चॅनल आहे. तर मित्रांनो ब्लॉगला करतो इथे एंड. तोपर्यंत बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.